हॅलो, गुड इव्हनिंग ऑल. सायंकाळ झाली की माझ्या मुलीला काहीतरी नाश्त्याला हवं असतं. मग ते टेस्टी पण असावं आणि हेल्दी पण असावं म्हणून मी रोज नवनवीन रेसिपी ट्राय करते. त्यातलीच एक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सध्या गाजराचं सीझन आहे म्हणून मी सकाळीच एक गाजर उकडून ठेवलं होतं. त्यामध्ये 2 आलू किसून टाकलेले आहेत. आलू पण उकळलेले असले तर ठीक. हे उकळलेले आलू नव्हते. मी हे कच्चे आलू किसून घेतले, साल सोलून किसून घेतले आहेत. त्यानंतर शिजलेला गाजर छान मॅश करून घेतला आणि त्यामध्ये 2 कच्चे आलू किसून टाकले. ते थोडंसं तिखट, हळद, मीठ आणि ओवा टाकलेला आहे. त्यानंतर मी त्यात थोडी कणिक मिसळून बघितली आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं. पोळ्यांसाठी कणिक मळतो तसंही आपल्याला मळायचं नाही आहे. जसं आपण थालीपीठ करतो त्या पद्धतीने हे पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर मी एक तवा ठेवला आणि तव्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्या पिठाचे पिठले मी अशी बोटानेच पसरवून घेतले. थालीपीठ करताना जसं आपण पाण्याचा हात लावतो तसंच इथे पाण्याचा हात लावायचा आहे आणि त्यावर एक झाकणी झाकून घेतली. त्यानंतर माझी छोटीशी चिव उठलीच होती आणि उठल्यावर तिचा एकच प्रश्न, "मम्मा मला भूक लागलं म्हणून मी तुला दाखवत होती की बघ मी तुझ्यासाठी छान असे छोटे पराठे केले आहेत." हे पराठे खूप आवडतात म्हणून ती पण हॅपी झाली होती. हे सर्व होत आहे तोपर्यंत मी चहासुद्धा मांडून घेतलेला होता आणि चहा झालेला सुद्धा होता. त्यानंतर ते मिनी पराठे मी पलटवून घेतले आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित त्याला भाजून घेतले. हे पराठे मी सॉससोबत चिवला खायला दिले. सॉसवर काही दुसरा पर्याय असेल तर सांगा. सॉसवर पर्याय म्हणून आणखी काही दुसरं देऊ शकतो का तेही मला कमेंट्स करून सांगा. कारण काही प्रमाणात सॉसही मुलांच्या पोटात जाणं हे एक प्रकारे मला अनहेल्दीच वाटतं. त्यानंतर मी गरमागरम असा चहा पिऊन घेतला आणि लागली पुन्हा सायंकाळच्या जेवणाच्या तयारीला. त्याआधी मी सर्वात आधी कणिक मळून ठेवली. त्यानंतर सर्व भांडी लावून घेतली. भांडी लावून झाल्यावर वरण भाताचा कुकरसुद्धा लावून घेतला. आज भाजी सोयाबीन वडीची करायची होती आणि सोयाबीन वडीची भाजी माझ्या सासूबाई छान करतात म्हणून त्या करणार होत्या. त्यासाठी मी सोयाबीन वडी उकळायला ठेवली. नंतर सिंकमध्ये चहाची भांडी पडली होती तेवढी घासून ठेवली. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.